लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण इथे असं पाहिलं होतं की नंदिनी ही दीपकला घरी घेऊन आली होती आणि दीपक घरात येऊन सगळ्यांना खरं सांगणार असं त्याने नंदिनीला वचन दिलं होतं, शब्द दिला होता. पण घरात आल्याच्यानंतर दीपकने वाक्य फिरवली, साक्ष फिरवली आणि ऐन वेळेवर त्याने घरातल्यांसमोर असं सांगितलं की नंदिनीमध्ये आणि माझ्यामध्ये डील झालं होतं की नंदिनी मला जेलमधून सोडवणार आणि मी इथे येऊन वसू आत्यांच्या विरोधात साक्ष देणार. आणि हे कळाल्याच्या नंतर आता लगेचच विक्रम काका हे नंदिनीवरती खूप चिडतात. ते नंदिनीवरती ओरडायला लागतात, म्हणायला लागतात, नंदिनी तू असं काहीतरी वागशील, इतक्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं. अगं धनंजय एवढा चांगला आहे, त्याची मुलगी आहेस तू आणि तू हे असं काहीतरी वागशील. अगं का केलंस तू हे सगळं माझ्या ताईला फसवण्यासाठी? ताईला फसवून तुला काय मिळणार आहे सांग ना. मला मान्य आहे की वसुताई तुला आवडत नाही, ती तुला नेहमी बोलत असते, तुझा अपमान करत असते, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तू तिच्यावरती हे असे नको ते आरोप करशील. अगं ती तुझ्यापेक्षा किती मोठी आहे वयाने, किमान एकदा त्याचा विचार तरी करायचा होतास. त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, बाबा मी खोटं नाही बोलत आहे. त्यावर विक्रम काका म्हणतात, गप्प बस, मला ना तुझं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे. आता मुळात तुझं काही ऐकून घेण्यासारखं उरलेलंच नाही आहे. तरी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात मला असं वाटत होतं की नंदिनी असं बोलणार नाही, कदाचित याच्यात काहीतरी तथ्य असेल आणि जरी तथ्य नसलं तरी गैरसमज तरी झाला असेल तुझा काहीतरी. पण नाही, तू तर हे सगळं काही स्वतःहूनच करून घेतलंयस. जाऊ देत, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती नंदिनी. एवढं बोलून आता विक्रम काका हे नंदिनीला दोष देत असतात आणि तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आता रम्यासुद्धा नंदिनीवरती बडबड करायला लागते, तिला बोलायला लागते की नंदिनी किती खोटारडेपणा करावा गं, अजून तुझ्या इतकी नीच मुलगी ना मी संपूर्ण आयुष्यात पाहिलेली नाही आहे. त्याबरोबर लगेचच जीवा नंदिनीच्या बाजूने ठामपणे उभा राहतो आणि बोलायला लागतो, गप्प बस तू रम्या, तू तर नीचपणाबद्दल काही बोलूच नकोस. अगं जी मुलगी दुसऱ्या आपल्या होणाऱ्या मित्राच्या बायकोला जाऊन सांगते की माझं आणि त्याचं लग्न झालं आहे, आमचं एकमेकांवरती प्रेम होतं, ते सुद्धा त्याला माहिती नसताना हे किती नीच कृत्य आहे गं. जी मुलगी स्वतःला मुलगा पाहायला आलेला असताना दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून गळ्यात येते आणि सांगते की माझं आणि पार्थचं लग्न अगोदरच झालं आहे, ती किती नीच असू शकते गं. त्याबरोबर रम्याचं तोंड बंद होतं तर नंदिनी ही रडत रडत तिकडनं वरती रूममध्ये निघून येते. त्याबरोबर आता जीवा तिच्या मागे पळत येतो आणि तो तिला येता येता हाका मारत असतो, नंदिनी नंदिनी ऐक माझं, नंदिनी थांब. नंदिनी थांबत नाही, ती रूममध्ये येते आणि रूमचा दरवाजा आतून बंद करून घेते. जीवा नंदिनीला हाका मारत असतो, नंदिनी हे बघ, ऐक माझं, दरवाजा उघड, नंदिनी प्लीज दरवाजा उघड. नंदिनी ऐकत नसते. मग जीवाला आठवते काव्या. जीवा लगेचच म्हणतो, नंदिनी तुला काव्याची शपथ आहे, दरवाजा उघड. त्याबरोबर नंदिनी दरवाजा उघडते. जीवा खोलीत येतो आणि नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी हे बघ, रडू नकोस, रडणं थांबव. नंदिनी म्हणत असते, मी खरं सांगते जीवा, मी त्या दीपकबरोबर कोणत्याही प्रकारचं डील वगैरे काही केलं नव्हतं. अहो त्याने मला विनंती केली की तू प्लीज मला इथून सोडव, मला बाहेर जाऊन एका चांगल्या मुलीशी लग्न करायचं आहे, स्वतःच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आणि म्हणून मी हे सगळं केलं. त्यावर जीवा म्हणत असतो, इट्स ओके, रडू नको, शांत हो, ये इथे बस. नंदिनी अगं तुला मला हे सगळं एक्सप्लेन करण्याची मुळात काही गरजच नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे तुमचाही विश्वास नाही आहे माझ्यावर? जीवा म्हणतो, माझा विश्वास आहे, मला पुरेपूर खात्री आहे की तू खोटं बोलतच नाही आहेस. मग मला सांग, जर मला एखादी गोष्ट माहीत आहे तर पुन्हा पुन्हा तू मला तीच गोष्ट का सांगतेस? मला पूर्ण खात्री आहे की तू खोटं बोलत नाही आहेस. काळजी करू नको, आपल्याला पुरावे सापडतील. तर दुसरीकडे आता जीवा नंदिनीला समजावत असताना काव्या पार्थला समजावत असते, कारण पार्थसुद्धा खूप डिस्टर्ब होऊन गेलेला असतो. त्या सगळ्या जुन्या आठवणी, लग्नातला प्रसंग, सगळं त्याला आठवत असतं आणि त्यालाही माहिती असतं की हे सगळं वसुहत्यानेच घडवून आणलेलं असणार. नंदिनी खोटं बोलणार नाही याच्यावर त्यालासुद्धा खात्री असते, कारण वसुहत्याचा लग्नाला पूर्वीपासून विरोध होताच आणि लग्नात वसुहत्या ही जरा बावरलेली, गोंधळलेली वाटत होती. तिचं लग्नात लक्ष नव्हतं, तिचं लक्ष विचलित होतं. तर आता पार्थ हा सुद्धा डिस्टर्ब असतो. ही गोष्ट काव्या नोटीस करते आणि काव्या पार्थकडे येते आणि पार्थला म्हणत असते, हे बघा देशमुख, मी तुमच्याशी डायरेक्ट मुद्द्यावर येऊन बोलते. उगाच नर्वस राहून स्वतःला सगळ्या गोष्टींचा दोष देऊन काहीही घडणार नाही आहे. त्यापेक्षा चिल राहा, शांत राहा. जे घडलं आहे ते चुकीचं आहेच, पण या गोष्टींचा दोष स्वतःला देण्यापेक्षा
हे जे घडलं आहे त्याच्यामागे काहीतरी कारण असेल असा विचार करूया. त्याबरोबर पार्थ म्हणतो, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, स्पष्टपणे बोला. त्यावर काव्या म्हणते, तुम्हाला सावित्रीबाईंचं बोलणं आठवतं आहे का? नियतीच्या मनात आहे तेच घडतं. आणि त्या दिवशीचं अनिशाचं बोलणं ते विसरलात का तुम्ही? पार्थ म्हणतो, काय? त्यावर काव्या म्हणते, अब आपको आपके अंदाज में बताते हैं जनाब. आणि मग ती त्याला सांगायला लागते, अगर किसी चीज़ को हम पूरी शिद्दत से चाहे तो पूरी कायनात हमें उसे मिलाने में जुट जाती है. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या प्लीज, तुम्हाला माहिती आहे माझा मस्करीचा मूड अजिबात नाही आहे. काव्या म्हणत असते, देशमुख, अहो माहिती आहे मला, म्हणूनच तर मस्करी करते आहे ना तुमची, जेणेकरून तुमचा मूड बनावा. हे बघा, मला मान्य आहे जे झालं ते वाईटच झालं आहे, पण आपण आता ते बदलू शकतो का? नाही ना. आपण आता ते सुधारू शकतो. ते कसं? जर वसवत्त्यांनी हे सगळं केलं आहे तर वसवत्त्यांना शिक्षा मिळवून द्यायची. त्याबरोबर पार्थ म्हणतो, पण काय करणार आपण? सांगा ना. बाबांचा वसवत्त्यावर इतका विश्वास आहे ना डोळे झाकपणी की ते काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. काव्या म्हणते, करूया ना विचार, होईल काहीतरी निष्पन्न. 2-3 दिवस असेच मध्ये निघून जातात. नंदिनी आनंद निवासला जात नसते. तर आता काव्या ही पार्थला म्हणत असते, देशमुख, अहो आपण त्या दिवशी त्या बाईची मदत केली होती, तुम्हाला आठवतं आहे का? त्यावर पार्थ म्हणतो, हो, त्यांचं काय? त्यावर काव्य म्हणते, जाऊन येऊया एकदा आपण त्या हॉस्पिटलला. आपण रेकमेंड केलेलं हॉस्पिटल होतं त्यात ते हॉस्पिटल खूप म्हणजे महागडं होतं, श्रीमंत लोक जातात असं हॉस्पिटल होतं. आणि त्यात त्या रेखाताई नंदिनीची ताईच्या आनंद निवासला काम करतात. सध्या नंदिनीताई जाईल की नाही त्याचा अंदाज नाही, म्हणून म्हणते एकदा मीच जाऊन यावं. तर तुम्ही याल का माझ्याबरोबर? त्यावर पार्थ म्हणतो, ठीक आहे, जाऊ आपण. त्यावर काव्या म्हणते, आपण एक काम करू, आजच जाऊ. पार्थ म्हणतो, ठीक आहे, तुम्ही रेडी राहा. मग आता पार्थ आणि काव्या हे दोघंजणं त्या हॉस्पिटलला आलेले असतात, जिथे त्यांनी रेखाच्या वहिनीला म्हणजेच लकीच्या बायकोला दीपकच्या मित्राच्या बायकोला आणलेलं असतं. आता ते तिथे आल्याच्यानंतर ते थेट रेखाचं नाव सांगतात आणि विचारतात की या पेशंट कुठे आहेत. त्याबरोबर त्यांना त्या पेशंटचा वॉर्ड नंबर सांगितला जातो. आता काव्य तिथे जाते आणि सांगत असते की नंदिनीताई आली नाही म्हणून मी आली. त्याबरोबर आता ती म्हणत असते, नाही तू आलीस काव्या, हे पण छानच झालं. तुम्ही काय आणि नंदिनीताई काय, तुम्ही दोघीही आम्हाला सारख्याच आहात. नंदिनीताईंनी जे केलं असतं तेच काव्याताई तुम्हीही आमच्यासाठी केलं. पण नंदिनीताई आनंद निवासला सुद्धा येत नाही असं मुलींकडून कळालं. का हो, काही झालं आहे का? त्यावर काव्या म्हणत असते त्याबरोबर पार्थची इच्छा असते की काव्याने काही सांगू नये, पण काव्या त्यांना खरं सांगते. काव्या म्हणत असते, रेखाताई, अहो तुम्हाला तर माहीत आहेच ना, तुमचं इथे दीपक नावाचा एक मुलगा कामाला होता. त्याने नंदिनीताईला तिच्या लग्नातून किडनॅप केलं होतं. तर त्याला ते काम करायला लावलं होतं पार्थच्या आणि आमच्या आत्यांनी, म्हणजेच वसवत्त्यांनी. आणि ज्यावेळेस नंदिनीताईला ही गोष्ट कळाली त्यावेळेस नंदिनीताईने घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट सांगितली. घरातल्यांनी कुणीच नंदिनीताईवरती विश्वास नाही ठेवला. मग नंदिनीताई म्हणाली की मी पुरावे घेऊन येईन. पुरावा म्हणून तिने दीपकला जामिनावरती सोडवून आणला. पण दीपकने ऐन वेळेवर स्वतःची साक्ष बदलली. त्याने सांगितलं की नंदिनीने माझ्याबरोबर डील केलं की जर तू मला इथून सोडवलंस तर मी वसुहत्यांच्या विरोधात येऊन खोटी साक्ष देईन. घरातल्या सगळ्यांनी दीपकवरती आणि वसुहत्यांवरतीच विश्वास ठेवला आणि नंदिनीताईला दोष दिला. त्यामुळे नंदिनीताई जरा सध्या डिप्रेशनमध्ये आहे. त्याबरोबर लगेचच आता लकी हे सगळं ऐकतो आणि लकीला गिल्टी फील व्हायला लागतं. त्याला वाटतं की दीपकला आपण हे सगळं वाईट काम करायला मदत केली होती, तरीही काव्याने आणि तिच्या नवऱ्याने आपल्याला मदत केली. आपल्या बायकोचा, आपल्या बाळाचा जीव वाचलाय त्यांच्यामुळे, मग आपण त्यांनाही मदत करायला हवीच की. आणि तसंही दीपक तर नालायकच आहे. दीपक हा आता जाऊन तुरुंगात बसलाय. मग आता लगेचच लकी हा काव्याला म्हणतो, काव्याताई मला माफ करा, आणि तो तिच्यासमोर हात जोडतो. काव्या म्हणते, काय झालं, तुम्ही माझ्यासमोर हात का जोडताय? त्यावर तो काव्याला सांगतो की दीपकने तुमच्या ताईला किडनॅप केलं होतं, त्याच्यात मीच त्याच्याबरोबर होतो. आणि नंदिनीताई खरं सांगतायत, वसुहत्यांनीच आम्हाला हे सगळं करायला भाग पाडलं होतं. त्यांनी दीपकला मॅनिप्युलेट केलं होतं की तुझं नंदिनीवरती प्रेम आहे, तू जर तिला किडनॅप केलंस तर तुला तुझं प्रेम सापडेल, तू तिला कुठेतरी लांब घेऊन जा आणि तिच्याशी लग्न कर, तुला तुझं प्रेम मिळेल आणि मला तमाशा. म्हणून खरं तर दीपकने हे सगळं केलं होतं. त्यावर आता ती त्याला म्हणते की मग तू घरी येऊन मला
मदत करू शकतोस, तू घरी येऊन सगळ्यांना खरं सांग. त्यावर तो म्हणतो ठीक आहे. त्यावर पार्थ म्हणतो याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. त्याबरोबर तो सांगतो माझ्याकडे पुरावे आहेत. त्याबरोबर काव्य म्हणते काय. मग तो सांगतो काही फोटो आणि व्हिडिओ आहेत माझ्याकडे. त्यावर काव्य म्हणते मग चल घरी आमच्याबरोबर. आणि आता ते दोघं लकीला घेऊन घरी आलेले असतात. आता लकीला घेऊन घरी आल्याच्या नंतर ते घरातल्या सगळ्या सदस्यांना खाली बोलवून घेतात. आता लगेचच रम्या म्हणते आता हा काय नवीन तमाशा ग काव्या, तुझ्या बहिणीने केला तमाशा तेवढा पुरे नाही आहे का. पार्थ म्हणतो याला मी घरी घेऊन आलो आणि रम्या तू जरा गप्प बस. आणि मग तो लकीला सगळ्यांची ओळख करून देतो आणि म्हणतो की ही माझ्या घरची फॅमिली आणि हा दीपकचा मित्र लकी. यानेच वसुहत्याचं ऐकून नंदिनीला किडनॅप करण्यामध्ये दीपकची मदत केली होती. तू सगळं खरं सांग लकी. त्याबरोबर लकी सांगायला सुरुवात करतो. वसुहत्यांनीच मला आणि दीपकला नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं. नंदिनीला किडनॅप करून वसुहत्यांना लग्नात किऑस क्रिएट करायचा होता. नंदिनीच्या घरच्यांची, स्पेशली तिच्या बाबांची, धनंजय मोहितेची आणि शारदा मोहितेची यांची बदनामी करायची होती. लोकांकडून यांना भलं वाईट बोलवून घ्यायचं होतं. त्यांच्या मुलीच्या कॅरेक्टरवरती शिंतोडे उडतील तेव्हा त्यांना होणारा त्रास, त्यांना होणारी पीडा, त्यांना होणारी यातना वसुहत्याला बघायची होती. आणि दीपकला त्याचं प्रेम मिळवायचं होतं. त्यामुळे दीपकने वसुहत्यांचं ऐकलं होतं. त्याबरोबर घरातली सगळी लोक म्हणायला लागतात की नाही नाही खोटं आहे हे सगळं. त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो अरे का खोटं बोलेल यार, कोणीतरी येऊन आपल्या दारात काहीतरी गरज असेल म्हणूनच सांगत असेल ना तो. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो जीवा शांत हो, तू चिडू नकोस, लकी पुरावे दाखव. त्याबरोबर लकी हा त्याचा मोबाईल काढतो आणि म्हणत असतो हा माझा मोबाईल, ह्यामध्ये काही फोटो आणि व्हिडिओ आहेत दीपकचे आणि वसुंधरा मॅडमचे बोलताना, काही रेकॉर्डिंगसुद्धा आहेत. त्याबरोबर आता सगळे त्याला विचारतात पण मग तू हे असं रेकॉर्डिंग वगैरे करून का ठेवलंस. त्यावर लकी सांगत असतो ॲक्च्युली कधी ना कधीतरी वसुंधरा मॅडम दीपकला फसवतील असं दीपकला वाटत होतं. म्हणून दीपकने मला सांगितलं होतं की ज्यावेळेस मी आणि वसुंधरा मॅडम एकमेकांबरोबर बोलू त्यावेळेस तू आमचे फोटो आणि व्हिडिओ क्लिक करून ठेव, जेणेकरून जर उद्या जाऊन वसुंधरा मॅडमनी मला फसवलं किंवा सगळं जर त्यांच्या अंगलट आलं आणि त्यांनी माझ्यावर ढकललं तर त्यावेळेस हे फोटो व्हिडिओ पुराव्यांचं काम करतील. त्यावेळेस आपण सर्वांना हे सगळं दाखवून द्यायचं. त्याबरोबर आता लगेचच इकडे रम्या म्हणत असते खोटं आहे हे सगळं, माझी आई असं काही करू शकत नाही. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू मध्ये पडतात आणि म्हणत असतात रम्या जर एवढी खात्री आहे तुला तर आपण हे व्हिडिओ आणि फोटो बघून घेऊ ना, मग काय खरं आणि काय खोटं ते सर्वांच्या समोर येऊनच जाईल. त्याबरोबर विक्रम काका म्हणत असतात मालिनी तुझा विश्वास नाही आहे का वसुताईवर. त्यावर मालिनी काकू म्हणत असतात मग तुमचा विश्वास नाही आहे का आपल्या दोन्ही सुनांवर, आपल्या दोन्ही सुना खोटं बोलतील का. आणि जर आपल्या सुना खोटं बोलत असतील तर आपली मुलं त्यांना साथ देतील का. आपली मुलं तर हुशार आहेत, चांगली जाणती आहेत, ते असं कोणाच्याही सोबत जातील. त्याबरोबर मग मात्र विक्रम काका गप्प बसतात. मालिनी काकू म्हणते लाव रे तो व्हिडिओ. त्याबरोबर आता लकी ते व्हिडिओ चालू करतो आणि त्यामध्ये असं स्पष्ट दिसत असतं की वसुहत्या दीपकला सांगत असते नंदिनी गौरीहार पूजण्यासाठी जेव्हा खोलीमध्ये असेल त्यावेळेस तिच्याजवळ तिथे कोणीही थांबणार नाही. मी तिला सरबत नेऊन देईन, सरबतात थोडं गुंगीचं औषध मिसळलेलं असेल, ते औषध प्यायल्याच्या नंतर नंदिनीला थोडी गुंगी यायला लागेल. त्यामुळे मागून कोणी येतंय की काय हे तिला जाणवणार नाही. तुम्ही गुपचूप खोलीत शिरा, नंदिनीला बेशुद्ध करा आणि तिकडनं मागच्या दाराने घेऊन जा. मी मागचा दरवाजा उघडा करून ठेवेन. आता हे सगळं बघितल्याच्या नंतर सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. तर पुढे आणखीन एक व्हिडिओ रेकॉर्डिंग असते ज्यामध्ये वसुहत्याने दीपकला नंदिनीला किडनॅप करण्यासाठी गाडी अरेंज करून दिलेली असते, कुठे न्यायचं आहे ते सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर रोख रक्कम 50,000 रुपयेसुद्धा दिलेली असते. तर आता हे सगळं बघितल्याच्या नंतर विक्रम काकांना खूप मोठा धक्का बसतो, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. वसुहत्या नाटक करायला लागते नाही खोटं आहे हे सगळं, मी काही नाही केलेलं, अरे हे सगळं खोटं आहे. तर रम्या म्हणायला लागते अरे मामा हे आता AI जमाना सुरू आहे, आता सगळं काही एडिट करून मिळतं, खोटं आहे हे सगळं, माझी आई असं काही करणं शक्यच नाही आहे. त्याबरोबर आता मात्र विक्रम काका म्हणत असतात तुला अजूनही वाटतंय का रम्या की नंदिनी खोटं बोलत असेल म्हणून. का खोटं बोलेल ती, आता पुरावे आपल्यासमोर आहेत ना. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते बाबा आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास पटला ना की अजूनही मला अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. आणि मग ती धावत तिच्या रूममध्ये निघून येते. जीवा नंदिनीच्या मागे येतो आणि नंदिनीला म्हणत असतो नंदिनी अगं का आलीस तू रूममध्ये. आता वसुहत्याला बाबांनी चांगली अद्दल घडवली असती, बाबा तिला चांगली शिक्षा देतील. तुझ्या नजरेच्या समोर तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळताना तुला पाहायचं नाही आहे का. नंदिनी म्हणत असते जीवा
वसुहत्यांना शिक्षा व्हावी ही माझी इच्छा नव्हती. मला सगळ्यांच्या समोर आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीचा चेहरा आणायचा होता. आपल्याला त्रास देऊन आपण रोज तिळतिळ मळतोय सगळेजण, बघताय ना. आणि तरीही वसुहत्या ह्या मात्र आनंदाने उजळ माथ्याने जगतायत. हे नको होतं मला, म्हणून मी सगळ्यांच्या समोर खरं आणलं होतं, जेणेकरून आपण ज्यावेळेस घटस्फोट घेऊ ना त्यावेळेस ह्याच वसुहत्या वर तोंड करून आपल्याला नावं ठेवू शकणार नाही. मला बाबांना किंवा घरातल्या कोणाला त्रास होईल असं वागायचं नव्हतं. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं तुझं मन किती स्वच्छ आहे, चांगलं आहे हे मला माहिती आहेच, पण तू आता काळजी करू नकोस. बाबा वसुहत्याला तिच्या कर्माचं फळ, तिची शिक्षा नक्की मिळवून देणार. आणि जसे तुझ्यावरती चिडले होते तसेच आता ते वसुहत्यावरही चिडणार. नंदिनी म्हणत असते, बाबांनी कोणावर चिडायचं आणि कोणावर नाही हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. पण दुःख याच गोष्टीचं होतं आहे की त्यांनी माझ्यावर एकदाही विश्वास नाही ठेवला. एकदाही त्यांनी माझ्या बाजूने विचारही नाही केला, फक्त वसुहत्यांच्या बाजूने विचार केला. या गोष्टीचं खूप दुःख होतं आहे. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, तू शांत हो. उगाचच्या उगाच स्वतःला दोष देण्यात काय अर्थ आहे, रिलॅक्स. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, जीवा आहो. पण त्याबरोबर जीवा म्हणत असतो की नंदिनी हे बघ प्लीज रडू नकोस, काळजीही करू नकोस, सर्व व्यवस्थित होईल खरंच. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, त्याबरोबर जीवा हा नंदिनीला समजावत असतो. नंदिनी आता जीवाला हक करते. जीवासुद्धा नंदिनीला जवळ घेतो आणि धीर देत असतो, काळजी करू नकोस असं समजावत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की खोलीत पार्थ हा एकटाच गप्प बसलेला असतो आणि तो हातात पेन फिरवत असतो. काव्य तिकडे येते आणि ही पार्थची कृती बघते आणि लक्षात येतं तिच्या की पार्थ कसल्या तरी गहन विचारात बुडलाय. काव्य जवळ येऊन विचारते, काय झालं? देशमुखांचा आर्किटेक्ट बोका इतका शांत शांत काय? त्यावर पार्थ काव्याच्या समोर हात जोडतो आणि काव्याची माफी मागत म्हणत असतो, काव्या मला माफ करा. त्याबरोबर काव्या म्हणत असते, देशमुख हो काय करताय हे आणि हात का जोडताय तुम्ही? त्यावर पार्थ म्हणत असतो, काय काव्या व्हेरी सॉरी. त्यावर काव्या म्हणते, हो पण कशासाठी, तुमचं काय चुकलं आहे? त्यावर पार्थ म्हणत असतो, माझं काही नाही चुकलेलं, मी वसुहत्याच्या वतीने तुमची माफी मागतोय. वसुहत्यामुळेच तुमच्या गळ्यात हा फास घातला आहे मी, ज्याने तुम्ही रोज कोंडून कोंडून गुदमरून मरताय आणि मी काही नाही करू शकत आहे. तुमचा फास खोलण्याचा मी प्रयत्न केला आहे, मी तुम्हाला डिवोर्स देतोय, पण तरीही काव्या मला खूप गिल्टी वाटतंय, अपराधी वाटतंय तुमचं. त्याबरोबर काव्या पार्थला समजावून सांगते की या सर्वात तुमची काही चूक नाही, त्यामुळे तुम्ही माझी माफी मागण्याची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही सुद्धा या सगळ्यात अडकले गेलाय, हे सगळं तुम्हीसुद्धा मजबुरी म्हणूनच केलं आहे आणि माझा तुमच्यावर कोणत्याही पद्धतीचा राग नाही आहे. मला फक्त आता बघायचं आहे वसुहत्याला बाबा काय शिक्षा देत आहेत. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घेता येत राहील. आता पाहणं हे इंटरेस्टिंग आहे की वसुहत्याला शिक्षा काय होणार.